मी शरद गोखले, कुसुम आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. कुसुम आर्ट्सची सुरुवात 1970 साली झाली. विषय असा होता की यापूर्वी मी जरा वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये होतो आणि माझ्या स्वतःच्या प्रॉडक्टवरती त्या प्रॉडक्टचं ॲटलिस्ट नाव तरी दिसावं छान अक्षरामध्ये अशी इच्छा होती. पण त्या काळात पुण्यामध्ये कागदापलीकडे कशावरही प्रिंटिंग होत नसे. कधीकधी कापडावरती काही ठिकाणी प्रिंटिंग व्हायचं, पण पॅनलवरती प्रिंटिंग करून घेणं हा प्रश्न होता. तर योगायोगाने ठाण्याला माझे एक मित्र असं काम करतात याची मला कल्पना होती, म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मला ते प्रिंटिंग करून दिलं. ही गोष्ट साधारणपणे 1967 सालची होती. त्याच्यानंतर 2-3 वर्ष मी त्याच व्यवसायात राहिलो आणि पुढे मी माझं प्रॉडक्ट ते एका माझ्या मित्राला प्रोडक्शनसाठी दिलं आणि रॉयल्टीच्या टर्म्सवरती तो मॅन्युफॅक्चर करायला लागला. त्यावेळेस मला वेगळं काहीतरी करावं असं वाटलं आणि त्यावेळेस माझ्या ही गोष्ट लक्षात होती की पुण्यामध्ये प्रिंटिंग करून मिळत नाही. त्याच्यासाठी मला बाहेर जायला लागत होता. तर ही फॅसिलिटी जर का पुण्यात चालू केली तर याला डिमांड असणार आहे याची कल्पना होती. शिवाय अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये मला हे काम सुरू करता येणार होता. तर त्यामुळे मी 70 साली ही इंडस्ट्री सुरू केली. म्हणता म्हणता अनेक लोकांपर्यंत ती पोचली आणि मला पुण्यामध्ये भरपूर ग्राहक मिळाले. पण एक गोष्ट त्याच्यामागे अशी होती की फक्त स्क्रीन प्रिंटिंग फॅसिलिटी माझ्याकडे होती आणि त्याच्यासाठी मला खूप खटपट करायला लागायची. त्याला लागणारं सगळं साहित्य मला मुंबईवरून आणायला लागायचं. मग स्क्रीनसाठी लागणारं कापड, त्याच्यासाठी लागणाऱ्या इंक्स, त्याच्यासाठी लागणारी फिल्म किंवा इतर गोष्टी. तर मग जेव्हा हे स्क्रीन प्रिंटिंग हळूहळू लोकांना माहीत व्हायला लागलं तेव्हा पुण्यात असे सप्लायर्स पण यायला लागले की जे आम्ही तुम्हाला हे आणून दिलं चालेल का. तर दॅट वॉज अ वेलकम आयडिया. आणि म्हणून मी पुण्यामध्ये या गोष्टी कशा अवेलेबल होतील याच्याकडे लक्ष पुरवलं. म्हणता म्हणता स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय वाढत गेला आणि पुण्याच्या बाहेरनं अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर इतर प्रांतातनं पण माझ्याकडे कामं यायला लागली आणि पुण्यात स्क्रीन प्रिंटिंगचे सप्लायर्स मटेरियलचे पण सुरू झाले. स्क्रीन सेट हे नाव आता अलीकडे बरंच प्रसिद्ध आहे. स्क्रीन प्रिंटिंगसाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ स्क्रीन करण्यापर्यंत वस्तू त्यांच्याकडे मिळतात आणि त्याचा फायदा म्हणजे आम्हाला आता इनहाऊस ज्या सगळ्या गोष्टी करायला लागायच्या तर त्या आम्हाला आयत्या मिळायला लागल्या आणि फक्त प्रिंटिंगमध्ये आम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करायला लागलो. माझा स्क्रीन प्रिंटिंगचा 70 सालपासून आजपर्यंतचा म्हणजे सुमारे गेल्या 55-56 वर्षाचा प्रवास फार मोठा मजेदार होता. लोकांना असं वाटायचं की या स्क्रीन प्रिंटिंगला फ्युचर काय आहे. जेव्हा डिजिटल प्रिंटिंग सुरू झालं तेव्हा बरेचसे स्क्रीन प्रिंटर्स या व्यवसायातनं बाहेर पडले. कारण त्या काळामध्ये स्क्रीन प्रिंटिंग म्हणजे फक्त व्हिजिटिंग कार्ड, लेटर छापणं या पलीकडे काही इतर लोक उद्योग करायचे नाहीत. पण स्क्रीन प्रिंटिंगला मरण नाही. त्याचा मोठा फायदा म्हणजे कुठच्याही सरफेसवरती प्रिंटिंग करता येतं. अत्यंत टिकाऊ प्रिंटिंग असतं, अत्यंत सुबक असतं आणि त्याला खूप ॲक्युरसी पण लागते आणि ती स्क्रीन प्रिंटिंगमध्ये मिळू शकते. आता स्क्रीन सेटमध्ये ज्या फॅसिलिटीज आहेत तर त्या अद्ययावत आहेत आणि मायक्रॉन ॲक्युरसीने आपल्याला काम करू शकता येईल अशा पद्धतीचे स्क्रीन्स ते बनवू शकतात. आपल्याला पाहिजे तेवढी इंक डेन्सिटी, इंक कव्हरेज वगैरे
या सगळ्याच्या फॅसिलिटीज आहेत आणि त्यामुळे आम्ही आमची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे सांगतो की आम्हाला अशी अशी रिक्वायरमेंट आहे आणि अशा पद्धतीचा स्क्रीन करून पाहिजे, आम्हाला तो मिळतो. 1970 साली मी जेव्हा स्क्रीन प्रिंटिंग चालू केलं तेव्हा पैसे मिळवणं ही माझी अजिबात गरज नव्हती. कारण त्यावेळेस योगायोगाने माझं जे आधीचं प्रॉडक्ट होतं त्याला उत्तम मार्केट मिळालं आणि मला पेटंट मिळाल्या कारणाने मला त्या प्रॉडक्टवरती रॉयल्टी मिळायची व्यवस्था झालेली होती. तेव्हा स्क्रीन प्रिंटिंगकडे मी एक म्हणजे आर्ट आणि सर्व्हिस आणि उत्तम सगळ्या गोष्टी कशा करता येतील याच नजरेने बघितलं. त्यात मला उत्पन्न काय होणार आहे याच्याकडे माझं अजिबात लक्ष नव्हतं. त्याचा फायदा मला असा झाला डायरेक्टली इनडायरेक्टली की माझ्या कामाचा मोबदला मला तर मिळतच असे, पण लोकांकडनं ॲप्रिसिएशन पण, लोकांकडनं मला पाठीवरती मिळाली शाबासकी मला पैशापेक्षा जास्त महत्त्वाची वाटायची. आणि म्हणून मी ह्या व्यवसायामध्ये मला झोकून दिलेलं होतं. त्याचा मला फायदा झाला. अनेक लोकांना माहिती झालं की इथे उत्तम सर्व्हिस मिळते आणि माझ्याकडे देशामधनं निरनिराळ्या ठिकाणमधनं ऑर्डर यायला. जेव्हा मी फिल्म इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेट प्रिंट करून दिलं तर त्याचं ॲप्रिसिएशन खूपच झालं. पण माझ्या दृष्टीने मी रोजच ॲप्रिशिएट होतील अशा गोष्टी तयार करत असे. पण एक दिवस मला अचानक एक आश्चर्याचा धक्का बसला. आधी मला एक फोन आला की शरद गोखले, हो म्हटलं मी बोलतोय, तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. मी म्हटलं मी फोन ठेवून देतो कारण मी अशा कुठच्या अवॉर्डसाठी काही खटपट केलेली नाही आहे. आणि मी खरोखरच फोन ठेवणार होतो, पण नंतर त्या माणसाने मला सांगितलं की ही मी जी तुम्हाला वार्ता कळवतो ती खरी आहे आणि तुम्हाला रेग्युलर कोर्समध्ये पत्र येईल, बोलवणं येईल आणि तुम्हाला समारंभाला यायचं आहे दिल्लीला. तर मी बरं म्हटलं आणि फोन संपला. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे एक रजिस्टर्ड पोस्टाने पत्र आलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फिल्म इन्स्टिट्यूटमधनं मला फोन आला. फिल्म इन्स्टिट्यूटने ते सर्टिफिकेट अवॉर्डसाठी ठेवलं होतं आणि फिल्म इन्स्टिट्यूटला त्या सर्टिफिकेटसाठी अवॉर्ड मिळालं. पण त्याच्याबरोबर अशी पद्धत असे की ते प्रत्यक्षात ज्या व्यक्तीने किंवा संस्थेने ते प्रिंट केलेलं आहे तर त्यांना ते अवॉर्ड नॅचरली मिळतं. आणि म्हणून मला मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशनकडनं पत्र आलं की असं असं अवॉर्ड तुम्हाला मिळालेलं आहे आणि अमुक अमुक दिवशी समारंभ आहे तर तुमची हजेरी अपेक्षित आहे. ही 1980 सालची गोष्ट आहे. आणि मग पण नेमकं त्या वर्षी माझी तब्येत ठीक नव्हती आणि मी जाऊ नये असा विचार करत होतो. तर माझ्या आईने मला सांगितलं असं नको करूस, नॅशनल अवॉर्ड मिळणं ही काही साधी गोष्ट नाही आहे, तर तू बरोबर तुला बरं नाही म्हणून बायकोला पण घेऊन जा. मग मी आणि सौ असे आम्ही दोघंही दिल्लीला गेलो. अतिशय उत्तम समारंभ झाला. संजीव रेड्डींच्या हस्ते मला अवॉर्ड मिळालं. नंतर त्या काळामध्ये वसंतराव साठे नभोवाणी मंत्री होते आणि त्यांच्यासोबत चर्चा करायला मिळाली. खूप लोक भेटले आणि मलाही नंतर गेल्याचा आनंद झाला. थँक्यू. सी यू अगेन.